हाय. कधी एकदा प्रयोग होतोय, कधी एकदा मेकअप करतोय, आणखी एकदा तिसरी बेल वाजते असं झालं आहे. तर लीना जरा बिझी आहे मेकअपमध्ये, तोपर्यंत मी इथे बसलो आहे. पण एक्साइटमेंट आहे. सगळेच आलेत, जे जे पाहुणे येणार होते ते सगळे आलेत. राजसाहेब ठाकरे आलेत, महेश मांजरेकर आलेत, नंतर अमृता खानविलकर, हे सगळे मंडळी आहेत. आज ऑडियन्सही खूप नेहमीप्रमाणे पॅक आहे. त्यामुळे आता जुगलबंदी सुरू होईल. तिसरी बेल एकदा झाली की आमचं सुरू. पण 250वा प्रयोग आहे हे मला खरं म्हणजे इतक्या अल्पावधीत कमी याच्यामध्ये 250 प्रयोग होतात याचं खरंच मला पण आश्चर्य वाटलं की इतके फटाफट प्रयोग झाले. परंतु लोकांचं प्रचंड प्रेम, आणखीन त्या भरभरून प्रतिसाद प्रत्येक प्रयोगाला, आणि खूप मजा येते. म्हणजे काय काय रिॲक्शनचं मी काय सांगू. नाशिकला एकदा प्रयोग होता, आणखीन प्रयोग संपवून मी असा बाहेर येत होतो, तर एक मुलगा तिथे उभा होता. मी त्याला म्हटलं, काय बाळा, तुला आवडलं का नाटक? तो म्हटलं, मला नाटक आवडलं, पण मला तुम्हाला मिठी मारायची आहे आणि मला तुम्हाला सॉरी म्हणायचं. म्हटलं, मला का सॉरी? तो म्हटलं, नाही खरं म्हणजे तुम्हाला नाही, मी माझ्या वडिलांना सॉरी म्हणायचं. मी हे नाटक 3दा बघितलं आणि मला माझे वडील गेल्याच आठवड्यात वारले आणि मला त्यांना सॉरी म्हणायचं आहे. तर मला तुम्हाला मिठी मारून सॉरी म्हणायचं आहे. आणि म्हणजे नाटक एखादं कसं रिलेट होतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये, आणि म्हणूनच जेवढं, आणि व्यावसायिक नाटकाचं हेच आहे, जेवढे प्रेक्षकांना रिलेट होईल ते नाटक, तेवढं ते नाटक बहरतं, फुलतं, त्याचे प्रयोग होतात. आणि ही गोष्ट तशी गमतीची आहे, त्यापैकीच एक आहे असं मला वाटतं. हा, दुखदुख वाटते. आता कसा प्रयोग होईल मला माहिती नाही, पण तो चांगलाच होईल. आणि आम्ही तिघही एक्सायटेड आहोत. बघू कसा होतो आहे. झालं का? आलं. मी